नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या मी मराठी चॅनलवरती. आज आहे 16 जानेवारी, वार मंगळवार, आणि या दिवशी आलेली आहे किंक्रात म्हणजेच कर. बघा, मकर संक्रांत हा जो सण असतो ना, हा सण एकूण 3 दिवसांचा असतो. पहिला दिवस म्हणजे भोगीचा, दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. तर हा जो दिवस आहे ना, तर तो नकारात्मकता, वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. हा दिवस अगदी अमावस्येप्रमाणेच अशुभ मानला जातो. ज्या प्रकारे अमावस्येला आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही, त्याच प्रकारे या दिवशी कुठलीही शुभ कार्य केली जात नाहीत. जसे की घराची पूजा असेल, गाडी खरेदी करणं असेल, एखादी प्रॉपर्टी खरेदी करणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ज्या काही शुभ गोष्टी आहेत ते या दिवशी केल्या जात नाहीत. परंतु बघा, संक्रांत झालेली आहे, अर्थात हळदी कुंकू आणि बोरनान या दोन्ही गोष्टी तुम्ही आज आवर्जून करू शकतात. काही हरकत नाही. उलट आजच्या दिवशी तुम्ही मुलांचं बोरनान केलं ना, तर ते तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. यामुळे तुम्ही 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान हे नक्कीच करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, घरातील भांडणे, दारिद्र्य दूर करण्यासाठी काही उपाय सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील इडापिडा, नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत अशा 3 वस्तू जाळायच्या आहेत. यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरातील मुलांची, पतीची, घराची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. जर तुम्ही आज हा उपाय केलात ना, तर नक्कीच वर्षभर घरात सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहील. कारण आजचा हा जो दिवस असतो ना, हा दिवस अतिशय प्रभावी, म्हणजे नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी दिवस मानला जातो. यामुळे आपल्या घरातील भांडणे, इडापिडा, वाईट शक्ती, गरिबी नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे, आणि सोबतच आपल्या घराची प्रगती होण्यासाठी. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहेत. आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो ना, ते आपल्या घराचं सर्वस्व असतं. बघा, आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच चांगली लोक पण आत येत असतात, वाईट लोक पण आपल्या घरामध्ये येत असतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी सुद्धा तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा तिथूनच घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून आपल्या घरात जे दोष असतात ना, ते सर्व दोष तिथूनच आत आणि बाहेर जात असतात. म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत ना, हे दोन्ही उपाय मुख्य दरवाजावरती करायचे आहेत. पहिला उपाय तुम्हाला काय करायचा आहे बघा, एक लाल कलरचं कापड घ्यायचं आहे आणि या कापडमध्ये थोडीशी छोटा तुरटीचा तुकडा आहे तो ठेवायचा आहे, आणि त्याची एक पोटली तयार करून तुमच्या घराच्या बाहेरच्या बाजूने, घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने उजव्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूने जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता, तेव्हा तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला ही पोटली जी आहे ती बांधायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता प्रवेश करून देत नाही, जे प्रवेश करतच नाही, आणि नेहमी घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा होत असतो. यासाठी आपल्याला ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे. आज किंक्राती दिवशी यानंतर बघा, आणखीन एक उपाय आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत या 3 वस्तू जाळायच्या आहेत. तुम्हाला काय करायचं, एक मातीची पणती घ्या किंवा कापूरदानी असेल तर ती घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. सोबतच तुम्हाला 7 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापूर भीमसेनी असेल तर आवर्जून घ्या, नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो घ्यायचा आहे. 5 अखंड लवंग घ्यायचे आहेत. 5 काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहेत. सोबतच तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. ह्या ज्या वस्तू आहेत ना, तर ह्या वस्तू तुम्हाला एका भांड्यामध्ये घेऊन या वस्तू मुख्य दरवाजावरती आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्याला ह्या प्रज्वलित करायच्या आहेत. आता हे प्रज्वलित केल्यानंतर हे भांड घरात आणायचं आहे, आणि घरात आणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे, आपण प्रज्वलित केलेला आहे त्या वस्तू, हा धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे. त्यानंतर हे भांड घेऊन आपल्याला तुळशीवरून ज्या प्रकारे आपण आरती ओवाळतो, अगदी त्या प्रकारे 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे.
आपली तुळस बघा विनाकारण कधी कधी सुकत असते. आपण भरपूर काळजी घेत असतो तरी सुद्धा तुळस ही सुकत असते. यामुळे आपल्याला तुळशीची नजर काढायची आहे आणि परत आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि आपल्या घरातील देवघरावरून सुद्धा आपल्याला 3 वेळा हे ओवाळून घ्यायचं आहे. आपल्याला हे जे भांड आहे ना पुन्हा आता देवघरावरून 3 वेळा ओवाळून घेतल्यानंतर हे भांड आपल्याला पुन्हा घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. बाहेर नेऊन ठेवायचं आहे मुख्य दरवाजावरती. आणि हा सगळा उपाय करत असताना आता हा सगळा आपण संपूर्ण कापूर सोबत ह्या वस्तू जाळल्या तर हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडाच राहिला पाहिजे आणि आपल्या घरातील सर्व खिडक्या ह्या सगळ्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सर्व काही नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढायला सुरुवात होईल. आणि यामुळेच आपल्या घरातील मुलांची प्रगती म्हणजे आपल्या घरातील मुलांचे दोष जे आहेत तर ते दूर होतात. आपल्या घरातील मुलांची प्रगती होते, आपल्या पतीची, आपल्या घराची सुद्धा प्रगती होत असते. आणि सर्वांमध्ये असणारी जी काही नकारात्मकता असते आपल्या घरातील सर्व व्यक्तींमध्ये अगदी नजर दोष असतो त्या पद्धतीने सर्व व्यक्तींमध्ये नकारात्मकता असते तर ती सुद्धा नष्ट होत असते. यामुळे तुम्हाला हा छोटासा उपाय आज संध्याकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. दोन्हीही उपाय बघा तुम्हाला नक्की करायचे आहेत. दोन्ही उपायांचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. 100% या उपायांचे तुम्हाला अनुभव येतील. तर हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतली माहिती आवडली असेल, ही दोन्ही उपायांची माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.